विशेष जनसुरक्षा कायदा का सत्ता सुरक्षा कायदा हे म्हणणं वावगं ठरणार नाही, पण तसं म्हणणं म्हणजे कांगणे सरचा कार्यक्रम स्वतः वाजून घेणे आहे. मुख्य गोष्ट लक्षात घ्या. आता हा जो कायदा आहे या कायद्याचा जरासा आपण इतिहास पाहिला तर हा कायदा 11 जुलै 2024ला महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना फडणवीस साहेबांना हा सभागृहामध्ये मांडला होता. लक्षात ठेवायची सोपी तारीख 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन आहे आणि जन म्हणजे लोक, त्यालाच नाव दिलं आपण काय, विशेष जनसुरक्षा कायदा. नक्षलवादी माओवादी यांना सहकार्य करणारी खतपाणी घालणारी संघटना समूह व्यक्ती यांच्यावर आळा घालण्यासाठी तयार करण्यात आलेला हा जनतेच्या सुरक्षेसाठी कायदा आहे असं फडणवीस साहेबांचं म्हणणं आहे. मग सध्या चालू असलेलं पावसाळी अधिवेशन आणि या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेश अध्यक्ष सध्याचे जे रवींद्र चव्हाण आहेत, या अगोदर असणारे चंद्रकांतजी बावनकुळे यांनी या संदर्भातचं इतिवृत्त संपूर्ण माहिती वाचून दाखवली. 13,000 त्यावर सूचना झाल्या. 21 जणांची समिती तयार करण्यात आली. त्यामध्ये 3 सल्लागार असतील जे ठरवतील एखादा व्यक्ती, एखादा समूह, एखादी संघटना ही माओवाद्यांना नक्षलवाद्यांना सहकार्य करते का, खतपाणी घालती का, त्यांना सहकार्य किंवा घरात आसरा देण्याचं काम करते का, हे ते तिघं ठरवणार. ते तिघं कोण तर उच्च न्यायालयातला न्यायाधीश, एखादा रिटायर्ड न्यायाधीश आणि एक सरकारी वकील. आता मुख्य गोष्ट लक्षात ठेवा. तर बाबा खऱ्या अर्थानं जर नक्षलवाद्यांना, खऱ्या अर्थानं माओवाद्यांना सहकार्य करणाऱ्या काही संघटना असतील, काही दलिंदर असतील तर त्यावर या संदर्भात कायद्यानं जे गुन्हे होतील ते घडायला पाहिजे, त्यांना खऱ्या अर्थानं अद्दल घडायला पाहिजे. पण या कायद्याचा विपर्यास दुसरीकडे होऊ नये, तसं होण्याची शक्यता आहे. कसं पहा, लक्षात घ्या. जर आपण विचार केला तर आपला भारत देश आहे आणि या भारतामध्ये या अगोदर जर आपण पाहिलं तर मुख्य गोष्ट लक्षात घ्या. भारतामध्ये महाराष्ट्राच्या इकडं पूर्वेकडं छत्तीसगड नावाचं राज्य आहे, हे ओरिसा नावाचं राज्य आहे, हे तेलंगणा नावाचं राज्य आहे आणि आंध्र प्रदेश नावाचं राज्य आहे. या राज्यामध्ये ऑलरेडी हा कायदा लागू असून 48 संघटना या कायद्याअंतर्गत बंद करण्यात आलेल्या आहेत. आता हा जो कायदा आहे या कायद्यानं होईल काय की जर त्यांचं म्हणणं आहे की एखादं सरकार काम करत असताना सरकारबद्दल नारेबाजी करणे, सरकारच्या विरुद्ध घोषणा करणे, सरकारच्या कामात अडथळा आणणे, मग यानं कार्यक्रम ठोकल्या जाईल ना भाऊ. आता याचं एक सिंपल उदाहरण मी माझ्या भाषेत देणार आहे. या कायद्यानं होणार काय पहा. मुख्य गोष्ट लक्षात घ्या. असं या अगोदर भारतात घडलं होतं. 17 मार्च 1919ला आपल्या भारतात पहा, लक्षात घ्या, इंग्रजांनी एक कायदा आणला होता. या कायद्याचं नाव होतं रोलेट ॲक्ट नावाचा कायदा. 17 मार्च 1919ला हा कायदा भारतात आणला आणि भारतात आल्यावर हा कायदा 6 एप्रिल या तारखेला लागू करण्यात आला आणि म्हणून गांधीजी म्हणले 6 एप्रिल काळा दिवस पाळा. आणि याच कायदा चालू असताना कायद्याचा उद्देश होता की जर तुम्ही 2 किंवा 2 पेक्षा अधिक लोक एकत्र आले तर तुम्हाला विना परवानगी तुरुंगात डांबण्याचं इंग्रजांना स्वातंत्र्य असेल. आणि अशीच घटना घडली. पंजाब नावाच्या राज्यात अमृतसर या ठिकाणी 2 नेत्यांना अटक झाली. एकाचं नाव होतं डॉक्टर सैफुद्दीन आणि एकाचं नाव होतं डॉक्टर सत्यपाल. या दोघांना अटक झाल्यामुळं काय झालं की यांच्या समर्थनार्थ, पहा लक्षात घ्या, या कायद्याचं पुढे आपल्याला पाहायचंय, याच्या समर्थनार्थ काय झालं तर अमृतसर नावाच्या ठिकाणी जालियनवाला नावाच्या वाड्यात एक सभा घ्यायची ठरवली. त्या सभेला मार्गदर्शक म्हणून बोलवलं महम्मद बशीर यांना, कार्यक्रमाचे अध्यक्ष बोलवले लाला कन्हैयालाल भाटिया यांना आणि या ठिकाणी जवळपास पूर्ण हॉल जेवढे सभा त्या जालियनवाला वाड्यात जेवढे लोक बसतात तिथं बसले. आणि त्यावेळेस जो लष्कर प्रमुख आहे मायकल वडवायर, ज्याचं गाजलेलं पुस्तक आहे इंडिया इज ॲज नो इट, यानं काय केलं, जनरल डायरला आदेश दिला. जनरल डायरनं त्याच्यावर गोळीबार केला. 400 लोक मरण पावले. आणि मग आपल्या भारतातल्या लोकांनी, ज्या लोकांना इंग्रजांनी काही मान मर्तब पदव्या दिल्या होत्या त्यांचा आपण त्याग केला. जसं रवींद्रनाथ टागोर यांनी नाईटहूड म्हणजे सर नावाच्या पदवीचा ब्रिटिश गव्हर्नमेंटला ती परत केली. मुख्य गोष्ट लक्षात घ्या. मग हंटर कमिशन आणलं. हंटर कमिशन म्हणलं की बाबा जनरल डायरनं आपलं कर्तव्य पार पाडले म्हणून त्याच्या विरोधात आम्ही कुठली ॲक्शन घेणार नाही. तसं हा जो कायदा आहे या कायद्यानं काय होणार. आता पहा, या कायद्यानं होतंय काय तेही लक्षात घ्या. याच्यामध्ये शिक्षा कोणती आहे तेही कळल. उदाहरणार्थ पहा, आता गव्हर्नमेंट एक परीक्षा पद्धती राबवत आहे, हिचं नाव आहे TCS. हा कायदा करतो काय ते लक्षात घ्या.
काय करतं, TCS नावाची पद्धत आहे. मग हे TCS काय करायले, तर हे भिकारचोट आमचे जे गोरगरीब पोर आहेत, तो जर पोरगा ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरत असेल तर त्याला 1000 रुपये लागतात. तो जर अदर कॅटेगरीमधून फॉर्म भरत असेल तर त्याला 900 रुपये लागतात. जर एखाद्या पोराला आमच्या वाटलं की एखाद्या प्रश्नावर मला डाऊट आलाय तर तो प्रश्न माझा बरोबर आहे मात्र परीक्षा पद्धतीनं चुकीचा दिलाय, तर तो प्रश्न बरोबर आहे का नाही यासाठी पहिल्यांदा मला 100 रुपये भरायचेत. मग यासाठी मी नेट कॅफेवर जाणार, नेट कॅफेवाला त्याचा अकाउंट जोडणार, त्याच्याहून तो 100 रुपये पाठवणार. आणि जर समजा त्यांचा प्रश्न चुकला TCSचा आणि माझं बरोबर आहे तर माझे 100 रुपये मला नेट कॅफेवाला फोन करेल का, त्याच्याकडे ठेवील का, गव्हर्नमेंट पाठवणार का नाही, हा लय मोठा प्रश्न. आता असे 1 कोटी लेकरं परीक्षा देणार, त्याचे जर 5 प्रश्न असतील तर प्रत्येकाचे 500 परीक्षेचे 1900. त्याच्यानंतर जिथं ह्या परीक्षा पद्धती राबवल्या चालल्यात त्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट की चाबी ठेवायचे 20 रुपये, गाडी ठेवायचे 20 रुपये, याच्यातही आमचा कार्यक्रम ठोकला गेला. मग याच्यात मला वाटलं की ज्या विद्यार्थ्यांच्या भरोश्यावर मी मोठा झालोय, चला आपण आंदोलन करू. मग आता आंदोलन करताना मी रस्त्यावर येणार, मागं काही माझे विद्यार्थी असणार आणि मग मी नारेबाजी करणार. मग नारेबाजीत आमच्या एखादं दलिंदर मारणार, पाऊस पडला गाराचा, आणि मग त्याच्यात मी सरकारच्या विरोधात नारेबाजी केली, मी सरकारच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. आता पहा, सरकारबद्दल मी वाईट साईट वक्तव्य देण्याचा प्रयत्न केला तर मग हा जो कायदा आहे विशेष जनसुरक्षा कायदा या अंतर्गत पहिल्यांदा मला पकडल्या जाणार. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट, माझा परिसर, माझं ऑफिस आणि माझे बँकेतले खाते गोठवल्या जाणार. त्याच्यानंतर मी गेल्यावर माझ्या व्यतिरिक्त कोणी तशाच मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या संदर्भात संघटनेचे सदस्य म्हणून त्यांना देखील अटक होणार. आता कलम 32 मध्ये जे बंदी प्रात्यक्षिकरण आहे की आम्हाला अटक कोणत्या गुन्ह्यामार्फत केलंय हे विचारण्याचं स्वातंत्र्य संविधानानं दिलं आहे, तर मग खऱ्या अर्थानं कलम 32 ची पायामली होतीये का, हा फार मोठा प्रश्न आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही माओवादी, नक्षलवादी यांना सहकार्य करणाऱ्यांना रस्त्यावर उभं करून त्यांच्या बुडावर चांगले झपके द्या, पण जर तुम्ही कुठलाही निर्णय घेत असताना तुमच्या विरोधात सत्तेत नसणारे विद्यार्थी वर्ग, शेतकरी वर्ग है ना, व्यापारी वर्ग जर रस्त्यावर येऊन तुम्ही घेतलेला निर्णय जर सामान्य जनतेच्या हितासाठी बरोबर नसेल आणि ते रस्त्यावर येऊन तुमच्यासाठी काही गोष्टीत आपलं मत मांडण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य अंतर्गत आर्टिकल 19चा फायदा घेत असाल आणि जर तुम्ही तशी दडपशाही धोरण आणत असाल तर मग रोलेट ॲक्ट नावाचा कायदा आणि तुमचा कायदा याच्यात लय मोठा फरक मानता येणार नाही. पहा कसा आता होणार काय भाऊ. हे याच्या अगोदर पहा, अंतर्गत सुरक्षेसंबंधित हा कायदा आहे, नो प्रॉब्लेम. अंतर्गत सुरक्षा, पहलगाम हल्ला, पुलवामा, याच्यावरून कळलं आपण अंतर्गत सुरक्षा किती पद्धतीनं चोख पद्धतीनं पार पाडत आहोत. त्यानंतर केंद्र सरकारच्या UPA, टाडा किंवा पोटा यासारखेचे कायदे झाले होते, सन्मान आहे त्या कायद्यांचा. आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिसा, छत्तीसगड या राज्यामध्ये हा कायदा लागू आहे. 48 संघटना बरखास्त करण्यात आलेल्या आहेत. 48 संघटनेवर या अंतर्गत काय करण्यात आलेली आहे, कारवाई करण्यात आलेली आहे, तेही आम्हाला मान्य आहे. अनेक वेळा आरोपी न्यायालयातून सुटून जात असतात आणि म्हणून त्यासाठी या कायद्याअंतर्गत कोणत्या बाबी आपल्याला लक्षात येतील त्या थोड्या लक्षात घ्या. सार्वजनिक सुव्यवस्थेस धोका निर्माण होत असेल, कोणताही आरोपी न नोंदवता तात्काळ ताब्यात घेण्याची तरतूद. जर असं संबंधित सल्लागार मंडळाला वाटलं, संबंधित पहा या कायद्याअंतर्गत तुम्ही, तुमची संघटना, तुमचा समूह असं सरकारला वाटलं तर विना परवानगी तुम्हाला तात्काळ अटक केल्या जाईल. बेकायदेशीर संघटनांची बँकामधील खाती गोठवल्या जातील. आता इथं नक्षलवाद शब्द नाहीये, इथं माओवाद शब्द नाहीये, इथं शब्द काय वापरला आहे, नव्या उभारलेली संघटना ही मूळ बेकायदेशीर संघटना आहे असं देखील ते ठरवतील. एखाद्या संघटनेला बेकायदेशीर संघटना जाहीर करता येणार कोणाला, विशेष जनसुरक्षा कायद्याअंतर्गत सध्या सत्तेत असणाऱ्या सरकारला. मुख्य गोष्ट लक्षात घ्या, DIG रँकचा अधिकारी म्हणजे मिनिमम पोलीस उपनिरीक्षक
या पदाचा व्यक्ती याची काय करणार, गुन्हा नोंद करणार आणि पोलीस निरीक्षक या पदाचा व्यक्ती काय करणार तर गुन्ह्याचा तपास करणार. आता ही गोष्ट लक्षात घ्या. पहा यानं होणार काय की सरकारची ध्येय धोरणं, सरकारचं कामकाज, सरकारचे निर्णय किंवा सरकारनं काढलेले अध्यादेश या संदर्भात तुम्ही व्यक्ती या नात्यानं, समूह या नात्यानं, संघटना या नात्यानं, पक्ष या नात्यानं जर विरोधी येत असाल, सरकारबद्दल घोषणाबाजी करत असाल, सरकारबद्दल नारेबाजी करत असाल, सामाजिक समाजामध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही तुमचा परिसर, तुमची प्रॉपर्टी, तुमचं कार्यालय आणि बँकेतील खाते सर्व गोठवल्या जातील, प्रॉपर्टी जप्त होईल. मग आसमान से टपका खजूर पे लटका, न घर का न घाट का. जय हिंद, जय भारत. आता मुख्य गोष्ट लक्षात घ्या, जर असं तुम्ही करून आणलं तर होणार काय बाळांनो, राष्ट्रविरोधी कर्तव्य केलं. याच्या अगोदर कलम 124 होती. जर देशाबद्दल, राज्याबद्दल सरकार चालवताना तुम्ही आगळ्या वेगळ्या मार्गाचा, जे देशाच्या एकात्मतेला तडा जाईल असं वर्तन तुमच्याकडून दिसून आलं तर देशद्रोह, राजद्रोह कलम 124, कलम 124A होती. आता मात्र लक्षात घ्या, या अंतर्गत 1 वर्षाची नजर कैद, मग बंदी प्रात्यक्षिकांतर्गत तुझे नातेवाईक किंवा तुझ्या समूहाला विचारण्याचा पण अधिकार नाही. याला काहून अटक केलं. विशेष जनसुरक्षा कायदा. समाजात तणाव निर्माण करणे अंतर्गत आपल्या समाजास वेठीस धरणे, दुसऱ्या समाजावर टीका टिप्पणी करणे. मग सध्या 4-5 जण सध्या तेच काम चालू आहे. मग पहिल्यांदा विशेष जनसुरक्षा कायद्याअंतर्गत हे 4-5 भांडगुळ जर असे एका जागी जमा करा आणि देशामध्ये शांतता कशी नांदल याची काळजी सरकारनं घ्या. समाजात तणाव निर्माण केला तर 6 महिने ते 1 वर्षापर्यंत न विचारता अटक आहे. बंदी घातलेल्या संघटनेचे सदस्यत्व काय होईल तर संपुष्टात येईल. त्यानंतर त्या संघटनेमध्ये कार्यरत असणारे सदस्य, इतर प्रभारी मंडळ यांना देखील 1 वर्षाचा तुरुंगवास. बेकायदेशीर सभा घेतली, त्या सभेमध्ये शस्त्रसाठा या अगोदरही होतं. कलम 19 मध्ये तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य सभा घेण्याचं, पण ती सभा निशस्त्र पद्धतीने घेता येते. तिथं जाऊन मस्तंग सभा घेतली आणि त्या सभेत लागला तलवारी उचलायला, तर तुही तलवार, तुहा कार्यक्रम बढियापैकी पोलीस स्टेशनच्या बंदीगृहामध्ये सुजेपर्यंत. जय हिंद, जय भारत. पोलीसवाले हातावर मारत नाही, ते एका जागी मारतात. बबनराव, हा देशविघातक प्रचार केला, देशविघातक सामग्री बाळगली किंवा ती सामग्री प्रसारित करण्याचं काम केलं, साखळी बॉम्ब हल्ला, तर तसं केलं तर तुम्हाला 1 ते 3 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक होईल अशी शिक्षा या कायद्याअंतर्गत आहे. आता या संदर्भाचं इतिवृत्त चंद्रकांत बावनकुळे साहेबांना वाचून दाखवलंय. आता या कायद्याच्या विरोधात सत्तेत असणारे सोडून नसणारे सामाजिक संघटना, व्यक्ती, परिवर्तनवादी संघटना, सरकारच्या ध्येय धोरणाला न मानणाऱ्या संघटना एकत्र येऊन याबद्दल काय पावलं उचलतील हे आणखी पाहायचे. हा एक मात्र एक आहे की काही ठिकाणी नक्षलवादी लोकांना स्थानिक लोक सहकार्य करतात, घरामध्ये आसरा देतात, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतात. जर त्यावर बंधनं घालण्यासाठी हा कायदा चांगल्या पद्धतीनं लागू झाला आणि खऱ्या अर्थानं ही लोक जी माओवाद्यांना, नक्षलवाद्यांना सहकार्य करताना दिसून आली तर त्यावर जर आळा बसत असेल तर कायदा चांगला आहे. पण याच्यात सरकारच्या ध्येय धोरणाबद्दल, सरकार विरोधीबद्दल, सरकारच्या कामकाजाबद्दल, सरकारच्या विरुद्ध घोषणेबाजीबद्दल जर याच्यात असे शब्द दिसून येत असतील तर मग हा इनडायरेक्टली त्यांचं सरकार चालू असताना विरोधात जे कोणी एकत्र येऊन सामान्य जनतेची कान उघडणी करण्याचं काम करत असेल तर त्यांच्या संघटनेला, त्या व्यक्तीला, त्या व्यक्तीच्या समूहाला इनडायरेक्टली दाबण्यासाठी तयार करण्यात आलेला कायदा न म्हणायला हरकत नाही. ही पण गोष्ट लक्षात घ्या. का सरकार किंवा पोलीस यंत्रणा, राजकीय विरोधक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांच्यावर दबाव टाकण्यासाठी या कायद्याचा वापर करू शकतात. रियालिटी आहे. राजकीय किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना लक्ष करण्यासाठी याचा गैरवापर होऊ शकतो. तुमची संघटना कुठल्या तरी या संघटनेशी जोडून आहे, ही संघटना अशा पद्धतीने यांना सहकार्य करते म्हणून संघटना किंवा संघटनेचा म्होरक्या यांना तात्काळ अटक करण्यासाठी सरकार अशा उलट-सुलट गोष्टीचा गैरवापर करून त्यांचा कार्यक्रम ठोकू शकते.
काही प्रकरणामध्ये वर्षभरापेक्षा जास्त काळ जर तो तुरुंगात ठेवला आणि जरी न्यायालयाच्या सल्लागार मंडळानं सांगितलं की बाबा याचा त्याच्यात काही गुन्हा नाही, तर 1 वर्ष तो व्यक्ती जर तुरुंगात अटक असेल तर तो डिप्रेशनमध्ये जाणार. नव्यानं ती संघटना उभारणार का? नव्यानं तो सामान्य जनतेसाठी लढा देणार का? नव्यानं ती कार्यकर्ते पुन्हा त्याला जुटणार का? हा फार एक मोठा प्रश्न असेल. त्यानंतर हे भारतातील संविधानातील अनुच्छेद 21, प्रत्येकाला आपल्या शैलीनुसार जीवन जगण्याचा अधिकार आहे. म्हणजे इथून पुढे सरकारबद्दल तू व्हॉट्सअपला, फेसबुकला, इंस्टाग्रामला विघातक वक्तव्य लिहू शकणार नाही. सरकारच्या ध्येय धोरणाबद्दल वाईट साईट कमेंट करू शकणार नाही, कारण तू देखील कोणाला तरी सहकार्य करायला आहे. सरकारच्या बाजू तू ऐकणं, सरकारबद्दल तू नारेबाजी, घोषणाबाजी करायला आहे, सरकारच्या विरोधात तू काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करायला आहे, म्हणजे इनडायरेक्टली अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा देखील घाला असू शकतो, हेही म्हणायला हरकत नाही म्हटलो मी. जर खऱ्या अर्थानं तुम्ही नक्षलवाद, माओवाद मिटवण्यासाठी त्याच संघटनेना, त्याच लोकांना त्या ठिकाणी पकडून त्या व्यक्तींवर आळा घालत असाल तर कायद्याचं स्वागत आहे. पण सामान्य जनतेच्या विरोधात तुम्ही घेतलेले कायदे आणि त्या समर्थनार्थ ज्या संघटना, सामाजिक संघटना, व्यक्तींचे समूह रस्त्यावर येत असतील आणि त्यावर दडपशाही करून त्या मिटून टाकण्याचं काम तुमच्याकडून होत असेल, तर मग हा कायदा आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे हे म्हणता येईल. यात आम्हाला काही वावगं वाटणार नाही. तर हा कायदा आहे. मग या कायद्याअंतर्गत अशा पद्धतीनं लागू झाल्यानंतर, लागू होण्याच्या अगोदर, या अगोदरचा इतिहास, पुढं काय होऊ शकते, ह्या प्रत्येक गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्यात. यामध्ये विरोध का आहे, तर बाबा सरकारच्या कुठल्या ध्येय धोरणाबद्दल तुम्हाला बोलता येत नसेल, मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का, हा प्रश्न प्रत्येक संघटनेला, प्रत्येक व्यक्तीला पडला आहे. शेवटी तुम्हाला काय वाटतंय हे देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगा, है ना. सरकारची बाजू घेणे किंवा सरकारची बाजू न घेणे ह्यापेक्षा जनतेला काही गोष्टी समजून सांगणं यासाठी घेतलेला हा व्हिडिओ आहे. पुन्हा आपण अशाच पद्धतीचा व्हिडिओ आपल्याच यूट्यूब चॅनलला घेऊन या. उद्या भेटू याच वेळेला, याच ठिकाणी, आपल्याच चॅनलवर. तत्पूर्वी सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.